सियाटिका ही नर्व आहे जी शरीरातली सगळ्यात जाड आणि लांब नर्व आहे, जी आपल्या कमरेपासून तर पायापर्यंत जाते. चकती आहे, जर चकती हर्निएट झाली म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकते, त्याला हर्निएटेड डिस्क म्हणतो आपण. अगदी पाठीमागून, मांडीच्या पाठीमागून पोटरीपर्यंत हा त्रास जाणवतो. सियाटिकामध्ये पण आपण कंबरदुखी बघतो, पण असं नाही की प्रत्येक कंबरदुखी ही सियाटिकाचं कारण आहे. जेव्हा आपल्या पायातलं दुखणं खूप जास्त आहे, चालणं होत नाही आहे किंवा पायांमध्ये काही कमकुवतपणा आला आहे, मेनली आपला जेव्हा पायाचा पंजा आहे तो लपकतो आहे, पायातनं चप्पल सटकते आहे किंवा लघवीला काही त्रास होतो आहे, तर हे रेड फ्लॅग साईन्स आहेत की तेव्हा आपण नक्कीच तज्ज्ञांना गाठायला हवं. पायात व्यंगत्व येतो आहे, सुन्नपणा येतो आहे, पाय लपकतो आहे, त्यांना आम्ही सर्जरी ॲडवाईज करतो. की कधीकधी पेन पेशंटला प्रचंड असतो, पण MRI तेवढा आपल्याला फुगवटा दाखवत नाही चकतीचा. वयोमानाने होणारी अधोगती त्याच्यात जर बघितलं तर मल्टिपल लेवलला डिस्क हर्निएशन्स असतात. पेशंट्स ते रिपोर्ट वाचतात आणि खूप पॅनिक होतात. सर्जरी किंवा कोणत्याही ट्रीटमेंट पद्धती करून जर रिझल्ट्स येत नसतील तर मग तो एक डॉक्टरसाठी पण खूप हतबलपणा होऊन जातो आणि पेशंटसाठीही त्याचा उपयोग होत नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सायटिका म्हणजे नेमकं काय, सायटिका कशाला म्हणतात, यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधील ब्रेन आणि स्पाइन न्यूरोसर्जन डॉक्टर गणेश राजपूत सर. डॉक्टर, सर्वप्रथम तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर, आम्हाला त्रास तर होत असतो, पण नेमकं कारण काय हे माहीत नसतं, तर सयाटिका म्हणजे काय? सियाटिका हे समजून घ्यायचं असेल आपल्याला तर सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल. सियाटिका ही नर्व आहे जी शरीरातली सगळ्यात जाड आणि लांब नर्व आहे, जी आपल्या कमरेपासून तर पायापर्यंत जाते. आणि याचीच दुखणं म्हणजे एक्सक्रुएटिंग पेन, अगदी तीव्र वेदना जी कमरेपासून पायाच्या पाठीमागून आपलं तळपायापर्यंत जातो, यालाच आपण सियाटिका असं म्हणतो. सियाटिका ही नर्व अगदी 6 ते 7 मज्जातंतूंनी बनलेली असते, म्हणजे आपण नर्व रूट्स म्हणतो, जे की चौथ्या मणक्यापासून, कमरेच्या चौथ्या मणक्यापासून तर माकड हाडाच्या 3ऱ्या मणक्यापर्यंत ह्या सगळ्या मज्जातंतूंच्या मुळांपासून ही एक नर्व बनलेली असते. आणि डॉक्टर, याचे मुख्य कारणे काय काय आहेत? सियाटिकाला आपल्याला जर समजून घ्यायचं आहे कारण, संरचनामध्ये जर काही बदल झाला किंवा तिच्यावर जर काही दाब येत असेल. सियाटिका परसे आपण थोडासा, जसं मी म्हटलं की हा खूप व्हेग टर्म आहे, आपण आता स्पेसिफिक जाऊया त्यांच्या मज्जातंतूची जे मुळे आहेत, ज्याला आम्ही नर्व रूट्स म्हणतो, त्या रूट्सवर जर काही प्रेशर आलं किंवा काही दाब आला तर त्याच्यामुळे हा पेन येतो, त्याला आपण डर्मॅटोम्स म्हणतो. ही सगळ्यात मोस्ट कॉमन जे कारणं आहेत की आपल्याला मणक्याची रचना बघावं लागेल की चकती आहे, जर चकती हर्निएट झाली म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सरकते, त्याला हर्निएटेड डिस्क म्हणतो आपण. किंवा एखाद्या चकतीचा फुगवटा झाला आहे, ती खूप बल्ज झाली आहे, त्याच्यामुळेही सियाटिका किंवा नर्व पेन होतो. सेकंड की फोरामेन, जिथून मणक्यामधून नर्व बाहेर येते तर त्याला एक वाट आहे, त्याला आपण फोरामेन म्हणतो. त्याचा जर अरुंदपणा झाला, त्याला स्टेनॉसिस म्हणतो आपण, फोरामेनल स्टेनॉसिस, त्याच्यामुळेही हे होतं. बाकीचे कारणं आहेत की जे खूप लेस कॉमन आहे, जसा नर्वचा ट्यूमर झाला, काही हिमॅटोमा झाला, मणक्यामध्ये घसरण आहे, ह्या कारणामुळे पण सियाटिका होतो. सियाटिका झाल्यावर पेशंटला काय त्रास होतो? कॉमन जो आहे तो एक्सक्रुएटिंग तीव्र त्रास, जो कमरेच्या खालच्या भागापासून सुरू होतो, अगदी पाठीमागून, मांडीच्या पाठीमागून पोटरीपर्यंत हा त्रास जाणवतो. काही लोकांना पायामध्ये सुन्नपणा, मुंग्या येणे, त्याला आम्ही पॅरास्थेशिया म्हणतो, किंवा असं सहन नाही होत अशा वेगळ्याच प्रकारचा त्रास होतो. हाही आपण सियाटिकाच्या पेनमध्ये इन्क्लूड करू शकतो. ओके. आणि डॉक्टर, रोजचं कंबर दुखणं, पाय दुखणं यामध्ये आणि सियाटिका यामध्ये काय फरक आहे? रोज कंबर दुखणं हा अगदी वेगळाच अध्याय ठरेल आपल्यासाठी, कारण कंबरदुखीचे पण कारणं आहेत. त्याच्यात सियाटिकामध्ये पण आपण कंबरदुखी बघतो, पण असं नाही की प्रत्येक कंबरदुखी ही सियाटिकाचं कारण आहे. हे समजून घ्या, कारण की कंबरदुखीचे बाकीचेही कारणं आहेत, पण प्रत्येक कंबरदुखी ही सियाटिकाला जन्म देईल हा असा भाग नाही आहे.
कोणत्या एका विशिष्ट वर्गातल्या लोकांना सियाटिका जास्त होतो का? हा जो तुमचा प्रश्न आहे हा योग्य प्रश्न आहे. कॉमनली जर बघितलं जनरली आपल्याला बघायला मिळेल हा 40 नंतर शक्यतो जास्त आढळतो. बट असं नाही की मग यंग पॉप्युलेशनमध्ये ते नाही आहेत. यंग पॉप्युलेशनमध्ये ट्रॉमॅटिक आपण खूप कॉमन पकडतो किंवा कंजेनायटल, की बाबा काही तुमच्या मणक्यांमध्ये काही पहिल्यापासूनच काही फेरबदल आहेत, जडणघडण बरोबर झालेली नाही आहे. तर त्या मुलांना अगदी 18-20 वर्षापासूनच काही काहींना हा त्रास जाणवतो. कंजेनायटल सियाटिकाचे कारण हे बऱ्यापैकी म्हणजे एक मी जसं म्हणेल की हा वेगळाच एक आपला पॉडकास्ट बनू शकेल. आपण कॉमन जो आहे की वर्किंग क्लास, त्यातल्या त्यात Okay. वर्किंग क्लास म्हणजे काय 30-40s नंतर हा त्रास होऊ शकतो. याचे कारणं जर जाणून घ्यायचं असेल तर जनरली काही आपण ऑकवर्ड पोझिशनमध्ये खूप बसतोय, अचानकपणे काही आपण वजन उचललं आहे, तर हे 2 खूप मोस्ट कॉमन कारणं आहेत सियाटिकाची उत्पत्ती होण्याची. आणि काही बेबीजला वगैरे हे जन्मजात सुद्धा असू हो, शकतं का? दॅट इज अ कंजेनायटल तेदड कॉर्ड म्हणतो आम्ही त्याला. तेदड कॉर्ड सिंड्रोम जो क्लोज्ड आणि ओपन असतो. डॉक्टर, आपल्याला जेव्हा काहीही दुखतं तेव्हा आपण प्राथमिक घरगुती उपचार करतो. तर सियाटिका झाल्यावर कोणत्या टप्प्यावर डॉक्टरकडे जाणं अत्यावश्यक आहे? अगदी उत्कृष्ट प्रश्न आहे मॅम हा. म्हणजे आता आपण सियाटिका समजलोय की आपलं दुखणं कोणतं आहे, जे कमरेपासून पाठीमागच्या पायाकडे जातोय. जनरली आपली कंबरदुखी आणि सियाटिका हे होतच असतं. म्हणजे इन्सिडन्स लेवल जर बघितला, प्रत्येक जण आपल्या आयुष्यात हे 10 ते 40% वेळा हे अनुभवू शकतो. तर जेव्हा आपल्या पायातलं दुखणं खूप जास्त आहे, चालणं होत नाही आहे किंवा पायामध्ये काही कमकुवतपणा आला आहे, मेनली आपला जेव्हा पायाचा पंजा आहे तो लपकतो आहे, पायातनं चप्पल सटकते आहे किंवा लघवीला काही त्रास होतो आहे, तर हे रेड फ्लॅग साईन्स आहेत की तेव्हा आपण नक्कीच तज्ज्ञांना गाठायला हवं. फिजिओथेरपी, व्यायाम किंवा योग याचा सियाटिकावर काय परिणाम होतो? व्यायाम, योग आणि फिजिओथेरपी अगदी आपल्याला सियाटिका प्रिव्हेंट करण्यासाठी मदत होते. पण एखाद्या पेशंटला जर ऑलरेडी सियाटिका असेल आणि त्याचं कारण जर चकतीचा फुगवटा किंवा डिस्क हर्निएशन आपण म्हणतो, चकती सरकली आहे, गॅप आहे, त्यामध्ये आपण जर अजून पुढे वाकून काही व्यायाम करतो, म्हणजे कंबर फॉरवर्ड बेंडिंग करून जर काही व्यायाम करतो, तर त्याच्याने निश्चितच या आजारामध्ये वाढ होईल. त्यामुळे जर पेन जास्त असेल तर बेटर टू कन्सल्ट ॲप्रोप्रिएट, म्हणजे योग्य तज्ज्ञांना संपर्क साधून मगच व्यायाम करावेत. आणि डॉक्टर, आपण बघतो की मणक्याचा आजार किंवा कोणतेही आजार बघितलं तर पेशंट ऑपरेशनसाठी खूप घाबरतात. तर असं सियाटिकाला जेव्हा तुम्ही ऑपरेशन करायची एखाद्या पेशंटवरती वेळ येते, बरोबर. तर तेव्हा त्याला काय सांगता? समाजात ज्या गोष्टीची भीती आहे तोच तुम्ही पहिले ट्रीटमेंटबद्दल बोलला, ऑपरेशन. तसं नाही आहे मॅम. कमीत कमी 85% लोकं हे नॅचरल हिस्ट्री मीन्स व्हॉट, की एखाद्या आजाराची नॅचरल हिस्ट्री असते, तो कसा कोर्स घेणार आहे, ओके. तर ती नॅचरल हिस्ट्री 85% लोकं बरे होतात. बेड रेस्ट फर्स्ट 45 डेजमध्ये जवळपास 85% लोकांचा सियाटिकाचा पेन बराच होतो. हे मी OPDतही लोकांना सांगत असतो की तुम्ही टॅबलेट घ्या. मला रेड फ्लॅग साईन्स नाही दिसला आहे, जसं कोणताही कमकुवतपणा नाही आहे, लघवीला त्रास नाही आहे, तुमचं चालणं थोडंफार आहे की तुम्ही दिनक्रम चालू ठेवू शकतात, तर तुम्ही बेड रेस्ट जरी घेतला तरी 85% पेशंट बरे होतात. त्यातल्या त्यात थोडेसे पेन किलर्स, नर्व्ह मेडिसिन्स आहेत ते घ्यायचे आणि मग थोडासा अजून पेन कमी झाला की मग एक्झरसाईजने बऱ्यापैकी, मी जसं म्हटलं की 85% लोकांचं दुखणं कम्प्लिटली थांबून जातं. हो, 15% लोकं जे आहेत, आता ज्यांचं दुखणं जात नाही आहे, मग तिथून आपण चार्टचं विभाजन करू शकतो की यांना फक्त पेन आहे का, दुसरं बाकीचं व्यंगत्व कोणतं येत नाही आहे, लघवीला काही त्रास होत नाही आहे, पायाची ताकद जात नाही आहे किंवा चालण्याचं अंतर पुरेसं आहे की त्याचं दिनक्रम चालतो आहे, तर आपण मग त्यांना परत कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे व्यायाम, गोळ्या, औषधं यांना ओढू शकतो. जे लोकांना ऑलरेडी व्यंगत्व आहे, जो माझ्या ओपडीत फर्स्ट टाईम जरी आला, पहिल्या वेळेस जरी आला, 2 दिवसात जरी मला कन्सल्ट केलं, पण याच्या ह्या रेड फ्लॅग साईन्स जसं व्यंगत्व आहे, चप्पल सटकते आहेत, लघवीला त्रास होतोय, तर आम्ही त्यांना अर्ली ऑपरेशनचे सजेशन्स देतो. ओके. येस. आणि वेळेत जर ट्रीटमेंट नाही केली तर याचे इन फ्युचर साईड इफेक्ट्स आहेत का? करेक्ट.
वेळेत ट्रीटमेंट नाही केले. एक आहे की आपण वेळेत ट्रीटमेंट, आता 2 प्रकारचं मी याच्यात उत्तरं देऊ शकेल, की जसं आता एक पेशंट आहे की मला नाही वाटत की त्याला काही ऑपरेशनची गरज आहे, बट त्यांना चकती घसरलेली आहे, बरोबर आहे. तर मला त्यांना कन्सल्ट हे करावं लागतं की यू शुड स्टार्ट, म्हणजे कमीत कमी तुम्ही व्यायाम तरी करा. जे आम्ही आता त्यांना उपदेश दिला आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा, किंवा तुमची लाईफस्टाईल आहे जी थोडीफार तुम्हाला बदलावी लागेल. तर आपण याच्याने परत रिकरन्स, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला जो त्रास होणार आहे भविष्यात, त्याला आपण टाळू शकतो, किंवा ड्युरेशन जो आहे, इंटरवल जो आहे त्रास होण्याचा, तो आपण वाढवू शकतो. डॉक्टर, यालाच धरून मला एक प्रश्न असा हो. विचारायचा आहे की काही पेशंटला इतकं असह्य दुखणं असतं ते की म्हणजे ते खाली वाकूही शकत नाहीत, त्यांना व्यायाम करणं म्हणजे जमतच नाही. बरोबर. तर मग त्यांनी तरी पण व्यायाम करावा का? नाही मॅम, जसं मी आता अगदी काही मिनिटांपूर्वी बोललो की फर्स्ट 45 डेज तरी कमीत कमी बेड रेस्ट आम्ही देतो. मग पेशंट किती कम्फर्टेबल आहे त्याच्या हिशोबाने आपण व्यायाम सुरू करतो. जर ओके. पहिले बेड रेस्टने आपण बऱ्यापैकी पेशंट इतका आहे की कम्फर्टेबल आहे आता, तेव्हाच आपण त्यांना रिकरन्स नको व्हायला, म्हणजे पुन्हा पुन्हा हा त्रास नको व्हायला म्हणून आपण व्यायाम देतो. ओके. आणि प्रत्येक व्यक्तीला सर्जरी लागतेच का याच्यामध्ये? प्रत्येक व्यक्तीला नाही लागत. जसं मी एक आर्बिट्रली एक सहजासहजी तुम्हाला एक पर्सेंटेज दिले की 85% लोक बरेच होऊन जातात. 15% लोकांमध्ये पण आम्ही 5 ते 6% त्यांच्यामधल्या लोकांनाही आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. उरलेले जे पेशंट आहेत की ज्यांना अगदी त्यांचं लाईफस्टाईल अल्टरेशन होतं आहे, जॉब अफेक्ट होतं आहे, दिनक्रम अफेक्ट होतो आहे, पायात व्यंगत्व येतो आहे, सुन्नपणा येतो आहे, पाय लपकतो आहे, त्यांना आम्ही सर्जरी ॲडवाईज करतो. आणि सर्जरी मध्ये काय काय प्रकार असतात? हो, की आम्ही जेव्हा सर्जरीला पेशंट सिलेक्ट करतो, तो आम्ही सिम्पल मी एक ट्रायंगलचा उपयोग करतो. पेशंटला त्रास आहे का, आहे का, माझ्या रेड फ्लॅग सायन्समध्ये तो बसतोय का, हो, MRI सपोर्टिव्ह आहे का, जसं इन्व्हेस्टिगेशन आहे तर MRI सपोर्टिव्ह आहे, आणि त्याला खरंच गरज आहे का सर्जरीची. ह्या तिन्ही ट्रायचं जेव्हा कम्प्लिशन होतं तेव्हाच आम्ही त्यांना सर्जरी सांगतो. सर्जरीच्या पूर्वी आम्हाला काही तपासण्या कराव्या लागतात. तपासण्या व्हेरिएबल आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लिनिकल एक्झामिनेशन, की आम्ही पेशंट जेव्हा ओपीडीत येतो, सियाटिका जसं मी म्हटलं की खूप वेग त्याच्यात खूप सारे नर्व रूट्स इन्वॉल्ड आहेत. माझं काम हे आहे की हा सियाटिकाचा जो पेनचा जो प्रकार आहे ह्या कोणत्या नर्व रूटने आलेला आहे, ओके. तर मी तो क्लिनिकली तपासतो. काही आमच्या तपासण्या असतात क्लिनिकली जे आम्ही OPDमध्ये तपासतो. त्याच्यानंतर मी स्पेसिफिक सांगू शकतो की चौथ्या मज्जातंतूचं मूळ इन्वॉल्ड आहे की 5वा इन्वॉल्ड आहे की माकड हाडाची पहिली नस इन्वॉल्ड आहे. हे इन्वॉल्व नंतर आपण डिटरमाइन करतो की आता MRI करायचा की नाही करायचा, की एक्सरे करायचा आहे लगेच की नाही करायचा. तर जनरली आपण MRI ही गोल्ड स्टँडर्ड आम्ही पकडतो सियाटिकामध्ये. MRI याच्या आपल्याला दोन्ही दिशेला मदत करतो. एक की कधीकधी पेन पेशंटला प्रचंड असतो, पण MRI तेवढा आपल्याला फुगवटा दाखवत नाही चकतीचा. तर त्याच्यामध्ये वी कॅन टेक म्हणजे बेड रेस्टचा कॉल घेऊ शकतो की पेशंटला कन्झर्व करू शकतो. कधीकधी पेशंटला दुखणं कमी असतं, बट खूप मोठी डिस्क हर्निएट असते. तर आम्हाला हे पेशंटला समजावं लागतं की भविष्यात तुमच्या एक वेळेस पायाची ताकद जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला काही अर्ली सर्जरीचे पण प्रिकॉशन आपण घ्यायला हवेत. काही केसेसमध्ये तुम्ही बोललात की असं होतं की इन्व्हेस्टिगेशनमध्ये जास्त दाखवतात पण पेशंटला कमी त्रास होतो, तर याची कारणं मुख्य काय आहे? जसं की सियाटिकाचं वन ऑफ द कारण आहे की डिजनरेटिव्ह स्पाईन डिसीज. डिजनरेटिव्ह स्पाईन डिसीज म्हणजे वयोमानाने होणारी अधोगती. त्याच्यात जर बघितलं तर मल्टिपल लेवलला डिस्क हर्निएशन्स असतात. पेशंट्स ते रिपोर्ट वाचतात आणि खूप पॅनिक होतात. त्यासाठीच आमचा रोल असतो की कोणत्या डर्माटोम आहे, जसं मी तुम्हाला ट्रायल्स सांगितलं हो. की जे दुखणं आहे ते माझ्या MRIशी मॅच होतं आहे का, होतं आहे, आणि मग पेशंटला गरज किती तरच मी पुढची ट्रीटमेंट सुरू करेल. उगाचच आपलं MRIमध्ये दुखणं दाखवतं आहे पण पेशंटला त्रास नाही आहे, तर मग आम्हाला तशी उपचार पद्धती बदलावी लागते. त्यामुळे MRIमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस जास्त असतात, बट ते किती कारणीभूत आहेत आपल्या ह्या त्रासासाठी हे शोधणं प्रथमदर्शनी खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची तीव्रता बदलते का? पेन इज अ सब्जेक्टिव्ह थिंग, म्हणजे व्यक्तिगत आहे मॅम. काही मी बघितले आहेत की पेशंटला इतकी मोठी चकती असते पण स्टील दे कॅन मॅनेज. पण काही असतं की जस्ट फुगवटा असतो आणि खूप असा बोंबाटा करत झोपत वगैरे, तर ते व्यक्तिगत आहे. पेशंट पेनमुळे
कधीच आम्ही सर्जरीचा किंवा पुढच्या ट्रीटमेंटचा आम्ही डिसिजन नाही घेत. ओके. पेन आता व्यक्तिगत आहे, एखादं सहनच नाही करत आहे, त्याचं लाईफस्टाईल अल्टर होतं आहे, डेली रुटीन अल्टर होतं आहे, तर देन दॅट इज अ इंडिकेशन. तो एक हे ठरू शकेल मापदंड की आपण त्याच्यासाठी ट्रीटमेंट करायला हवी. ओके. आणि सियाटिका पुन्हा होऊ नये यासाठी काय काय उत्कृष्ट प्रिकॉशन्स प्रश्न आहे. घेणं पुन्हा होऊ गरजेचं नये आहे? म्हणजे रिकरन्स आता डिपेंड असतो की पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणजे तेच लाईफस्टाईल अल्टरेशन. तुम्ही रेग्युलर व्यायाम करायला हवेत. वॉकिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. वॉकिंग हे सगळ्यात उत्कृष्ट आहे जे मणक्याचे अलाइनमेंट ठेवतो आणि सियाटिकाचे 95% रिझन हे स्पाईनमध्येच आहे, लोअर स्पाईनमध्ये. त्यामुळे वॉकिंग मी सांगेल सगळ्यांना एकच सिम्पल आहे. एक्झरसाईज मी आता शिकू नाही शकत पॉडकास्टमध्ये आणि काही काही एक्झरसाईज वाढवतील सियाटिकाला, त्यामुळे त्याच्यावर बोलायला नको. बेटर वे वॉकिंग. येस. आणि ज्यांना सियाटिका झालाय अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक महत्त्वाचा सल्ला काय द्याल? मी म्हणेल की सियाटिका ज्यांना आहे तर जसं मी म्हटलो की तुम्ही एक वेळेस तज्ज्ञांना कन्सल्ट करायला आहेत. न्यूरोसर्जन्स जे आहेत ते आम्ही ब्रेन आणि स्पाईनमध्ये आम्ही डील करतो. तर तुम्ही त्यांना कन्सल्ट करून एकदा बघून तरी घ्यायला हवं की मला याच्यामुळे पुढे अधोगती नको व्हायला. काय होतं मॅम की जेव्हा पेशंट खूप डिलेड कंडिशनमध्ये येतो, पायाची ताकद जाते, क्वाडा इक्वाना सिंड्रोम जसं लघवी अटकते आहे, त्यांना मग सर्जरी किंवा कोणत्याही ट्रीटमेंट पद्धती करून जर रिझल्ट्स येत नसतील तर मग तो एक डॉक्टरसाठी पण खूप हतबलपणा होऊन जातो आणि पेशंटसाठीही त्याचा उपयोग होत नाही आणि मग तो मेसेज समाजामध्ये कॅरी फॉरवर्ड होतो. म्हणजे जे पेशंट्स अजून ट्रीटमेंट घ्यायचे त्या पेशंटला बघून ते पण थांबवतात. इट्स अ हो. व्हेरी डिफिकल्ट दुष्टचक्र म्हणतो ना आपण, हो. तो कुठेतरी ब्रेक व्हायला हवा. त्यामुळे तुमचे जर काही म्हणजे अगदी अधिकार आहे, 2-3 कन्सल्टेशन तुम्ही करायला हवे योग्य तज्ज्ञांकडे. बरोबर. Yes. आणि डॉक्टर सगळ्यात मोठं मिथ सियाटिकाचं काय आहे? सगळ्यात मोठं मिथ सियाटिकाचं जे आता मी बऱ्यापैकी वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय की फॉल्स बिलीफ खूप आहेत की एकदा सियाटिका झालं आणि आम्ही ट्रीटमेंट जर केली तर आमचा पाय कायमचाच जाईल, आम्ही हो. घरातच बसू. हा मिथ सगळ्यात मोठा मी समजेल. पण असं खरं असं तर अजिबात नाही. अजिबातच नाही. अजिबात म्हणजे OPDमध्ये कधी कधी मी कन्सेंट घेतो. जे मागच्या महिन्याचे ऑपरेटेड पेशंट आहेत आम्ही त्यांचे सरलाट त्यांना नंबरच देऊन टाकतो की तुम्ही त्यांच्याशी बोला. डोंट बिलीव्ह मी. माझं सोनं किती पिवळं मी असं विकूच नाही शकत. यू टॉक विथ द पेशंट, जे गेलेत त्या आजारातून त्यांच्याशी बोला. कारण की आता ट्रीटमेंट पद्धती खूप बदलल्या आहेत. सियाटिकामध्ये सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन काय आहे? सियाटिका जसा नर्व पेन आहे, आपण याच्या पहिले बोललोच आहेत. नाईटमेअर कॉम्प्लिकेशन पेशंटसाठी पण आणि आमच्या न्यूरोसर्जनसाठी पण तो आहे क्वाडा इक्वाना सिंड्रोम. क्वाडा इक्वाना सिंड्रोम म्हणजे काय? पहिले सिंड्रोम समजून घ्या. सिंड्रोम इज अ कन्स्टिलेशन ऑफ सिम्पटम्स किंवा सायन्स, एक बंच आहे तो. क्वाडा म्हणजे शेपूट, इक्वाना म्हणजे घोडा. जसे घोड्याची शेपूट आहे की वरतून येते खाली फक्त गर येतो आणि खाली फक्त केसच असतात, तसे मणक्याची रचना आहे. मणका एंड झाला L1ला आणि तिथून खूप साऱ्या नर्व्स झाल्या आहेत. तर अचानकच जर मध्ये डिस्कने सगळ्या जर नर्व्स किंवा मज्जातंतू, आपण मज्जातंतू मुळे म्हणतो, त्यांना कट केला ते तिथून खाली पायाची म्हणजे कमरेपासून खाली ताकद जायला लागते. मेनली दोन्ही पंजांची लघवी अटकते, बाथरूम अटकते. दॅट इज. आणि कधी कधी क्वाडा इक्वाना सिंड्रोम इट नॉट रिव्हर्सिबल इनस्पाईट ऑफ सर्जरी. बापरे. इनस्पाईट ऑफ सर्जरी किती लवकर आहे तोच आम्ही कधी कधी पेशंट्सला सांगतो की एखाद्याला मी कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटला पाठवतोय, मला वाटते का हा थोडासा डायझी आहे, 50-50 आहे की बाबा सर्जरी करायची का नको, तर मी ह्या गोष्टी सांगून ठेवतो की तुम्ही सकाळी उठल्यावर एकदा टाचेवर चाला, पंजांवर चाला आणि तुमचा लघवी करताना ऑब्झर्व करा की काही चेंजेस येत आहेत का. ओके. दॅट इज अ क्वाडा इक्वाना सिंड्रोम. सर, इन केस एखाद्या पेशंटला जर सर्जरी लागलीच तर किती दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागतं? मॅम, सियाटिकासाठी जेव्हा लंबार सर्जरीज लागतात तेव्हा ॲडमिशन झालं तर आज समजा पेशंट ॲडमिट होतो आहे, सगळे रिपोर्ट्स आम्ही करतो. इफ ही फिट फॉर द सर्जरी तर आम्ही दुसऱ्या दिवशी सर्जरी करतो. त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही चालवतो पेशंटला आणि त्याच्या नेक्स्ट डे डिस्चार्ज करतो. म्हणजे पर से जर पकडला ॲडमिशन टू डिस्चार्ज 4 days इनफ आहे. ओके. आज
डॉक्टर गणेश राजपूत सरांनी आपल्याला सायटिका या आजारावर अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डॉक्टर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.